ते आपण बघतोय निवडणुका तोंडावरती आहेत, आपण भाजपच्या वाटेवरती आहेत. त्या पार्श्वभूमीवरती आपल्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न वाटतो आपल्याला? मला असं वाटत नाही. याचा काही राजकीय संबंध असेल असंही मला वाटत नाही. पण चौकशी पोलीस करत आहे, त्यामुळे याच्या माध्यमातून काय तथ्य आहे ते बाहेर येईल. कशा स्वरूपाचं संभाषण होतं ते फोनवर बोलताना? नाही मी सांगितलं ना, बहुत भीतीचं वातावरण आहे आपल्या परिवारात. अशा धमक्या मला बऱ्याच वेळा आलेल्या आहे. त्यामुळे भीतीचं वातावरण वगैरे आमच्या परिवारात नसतं किंवा नाही, परंतु काळजी घ्यावी या संदर्भामध्ये म्हणून काही सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं आपण आपलीच काळजी घेतली पाहिजे म्हणून आम्ही काळजी घेतो आहोत आणि पोलिसांनाही या संदर्भामध्ये सूचित केलेलं आहे. छोटा शकील किंवा दाऊदशी थेट संबंध असेल असं वाटतंय आपल्याला या सगळ्यात? मला नाही वाटत आहे. छोटा शकील आणि दाऊद ह्या अशा फालतू कामामध्ये पडत नाही. फोनवरती आपल्याला धमक्या दिल्या, त्यांनी काही मागणी केली जाते? धमकी दिल्यानंतर माझ्याकडं कोणतीही मागणी त्यांनी केलेली नाही. किंबहुना मी त्यांना म्हटलं की भाई मेरा क्या संबंध आता इस बात से, क्या होना आपको? तो बोले कुछ नहीं, बस आपको मारना चाहता है, हमारा तय हुआ की आपको मारेंगे. कारण ते सांगितलं त्यांनी त्या संदर्भात? कुठलंही कारण त्यांनी सांगितलं नाही आणि मला वाटतं ज्यावेळेस कुठली मागणी नाही, कुठलं कारणही नाही, याचा अर्थ असा आहे की हा खोडसाळपणा असावा, अशी गिद्दड धमकी असावी. म्हणजे जिल्ह्याच्या किंवा राज्याच्या लेवलवरून अशी धमकी येऊ शकते का, राजकीय विरोध म्हणून किंवा अन्य बाबतीत? कुठूनही धमकी होऊ शकते. अलीकडे काय सॉफ्टवेअर इतके डेव्हलप झाले की मुक्ताईनगरला बसूनही इंटरनॅशनल कॉल करता येतो, फेक कॉल. आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये आत्ता बोलणं उचित होणार नाही. पोलिसांच्या चौकशीनंतरच ह्याच्यामधलं तथ्य बाहेर येऊ शकेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.